अल्पवयीन मुलांचा वाद सोडवणे बेतले जीवावर. कसबे डिग्रजमध्ये तरुणाचा निर्घुण खून, तिघे संशयित ताब्यात. कसबे डिग्रज गावामध्ये लहान मुलांची भांडणे सोडवण्यावरून एका तरुणाचा लाथाबुक्क्यांसह काठीने मारहाण करत धारदार हत्याराने वार करून निर्घुण खून केल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सागर संजय गायकवाड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह संशयित तिघांना ताब्यात घेतला आहे. संस्कार सचिन आळतेकर आणि हर्ष चव्हाण अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. रविवारी सायंकाळी साक्षीदार करंटे यांच्याकडे एका अल्पवयीन मुलाने बघितले म्हणून धैर्यशील यांनी काय पाहतोस असे विचारले. यावेळी त्या अल्पवयीन मुलाचे थांब तुला दाखवतो काय पाहतो अशी धमकी देऊन गेला. यानंतर धैर्यशील हा मृत सागर गायकवाड याच्यासोबत घरासमोरील कट्ट्यावर बसला होता. त्या ठिकाणी संस्कार, अल्पवयीन व हर्ष चव्हाण असे तिघेजण आले. सागर याला काठीने मारहाण करून निघून गेले. त्यानंतर रात्री 9:30च्या सुमारास सागर गायकवाड हा समडोळी रोडवरील खराटे यांच्या शेताजवळ गेला असता त्यावेळी संस्कार आळतेकर याने त्याच्याकडील चाकूने सागर याच्या छातीवर आणि डोक्यात वार करत गंभीर जखमी केले. जखमी सागर गायकवाडला उपचारासाठी दाखल करण्यात आले असता या उपचार सुरू असताना पहाटे मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप भागवत, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.